गेल्या काही दिवसांपासून विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. स्कूल बस ड्रायव्हरने 8 वर्षांच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ही गुरुवारी घडली होती. या प्रकरणाला अवघे 24 तास सुद्धा पूर्ण होण्याआधीच आता पुण्याजवळील बोपदेव घाटामध्ये फिरायला गेलेल्या एका तरुणीचं अपहरण करून तिच्यावर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ही समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास 21 वर्षीय पीडित तरुणी ही तिच्या मित्रासह पुण्याजवळील बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिघे जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आपली ओळख मानव अधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं करून दिली. यानंतर तिन्ही आरोपींनी पीडित तरुणी व तिच्या मित्राचे फोटो काढले आणि त्यानंतर संबंधित तरुणीला कारमध्ये बसवून तिचं अपहरण केलं. आरोपींनी कार ही येवलेवाडी भागातील एका गल्लीत नेली आणि तिथे तरुणीवर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला खडी मशीन चौकात सोडलं आणि ते तिथून फरार झाले. पीडित तरुणीच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असून तिला उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालंय. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तपास करत या प्रकरणी राजेखा करीम पठाण यांच्यासह तिघांना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे पुणे पुन्हा एकदा हादरलंय. विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह हे इथे निर्माण झालंय. तसंच सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितताही धोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर मग या सर्व प्रकरणावर बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे पाहूया. माझ्या मतदारसंघात झालेली आहे. तुम्ही ट्विट केले सकाळी आणि काल पुण्याची काही समस्या नोंदवण्याचा अत्याचार हो बस ड्रायव्हरची खाली पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे तो सातत्याने रोज खालावतोय. म्हणजे बदलापूरची भयानक घटना झाली, त्याच्यात तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने नाही देशाने बघितलं की ज्या पद्धतीने ती केस हँडल केली. त्यानंतर रोज तुमच्या सगळ्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात महिलांवरचे अत्याचार हे रोजच वाढतायत, रोज टीव्हीवर येत आहेत. याचा अर्थ हाच होतो की ज्या वर्दीचा मान सन्मान आपण सगळ्यांनी जन्मापासून केला. महाराष्ट्राचे पोलीस हा आपला सार्थ अभिमान. देशामध्ये जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो तेव्हा देशातलं सगळ्यात चांगली पोलीस कुठे असतील तर ते तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात आहेत, हे आम्ही अभिमानाने म्हणतो. मग आज या यंत्रणेला झालंयच काय? पोलीस तर तेच आहेत, पोलीस चांगलेच आहेत. प्रॉब्लेम आहे मंत्रालयामध्ये. त्या प्रॉब्लेम मंत्रालयात असल्यामुळे पुण्यामध्ये हिट अँड रनची केस होते, फोर्सची गाडी येते, लोकांना उडवून जाते, त्यांचा रक्ताचं सॅम्पल बदललं जातं. अशा सगळ्या गलिच्छ घटना. त्यानंतर ससून मध्ये एक ड्रग डीलरला ठेवलं जातं, तो रात्री तिथून गायब होतो, पार्ट्या करतो. हे काय सुसंस्कृत महाराष्ट्रात शोभणार आहे का प्रशासनाला शोभणार सारखं आहे? आणि काल बापदेव घाटात जी घटना झाली ती भयानक घटना आहे. माझ्या पोलिसांची बोलणंही झालेलं आहे, त्याची सगळी माहितीही मी घेतलेली आहे. पण नुसती माहिती घेऊन प्रश्न सुटत नाही आणि एन्काउंटर करूनही प्रश्न सुटत नाही ना. या राज्याचे गृहमंत्री माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होती. अरे विरोधक असला तरी काय झालं, तो दिलदार आणि चांगला असावा, कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे. आणि अशा देवेंद्रजी जे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचे बंदूक हातात घेतलेले पोस्टर जेव्हा बघतो तेव्हा एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रचंड अस्वस्थता मला वाटते. तुम्हाला चालेल तुमचा गृहमंत्री बंदूक घेऊन पोस्टरवर करतोय आणि काय म्हणतोय बदलापूर. अहो बदलापूर हे मिर्जापूर सारखी टीव्ही सिरियल नाही, हे वास्तव आहे. ते या राज्याच्या लेकी आहेत, महाराष्ट्राच्या लेकी आहेत, भारताच्या लेकी आहेत. आणि या लेकींच्या बद्दल तुम्ही पोस्टरबाजी करल्या लाज वाटली पाहिजे या सरकारला. आणि रोज घटना होतात, याचा अर्थ ही भीतीच राहिली नाहीये त्या वर्दीची कोणाला. रोज उठतात आणि असे वाह्यात गोष्टी होतात आणि याला जबाबदार अर्थातच पोलीस यंत्रणा नाहीये, त्याचं नेतृत्व करणारे गृहमंत्री आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की रोज या घटना होत आहेत. आणि त्याच्याबद्दल राजीनामा मी का मागतेय, कारण का वेळेवर ऍक्शन होत नाही. का नाही एखादी घटना अशी गलिच्छ घटना एक तर होई नये आणि झालीच तर FIR वेळेत करा,
फास्ट ट्रॅक कोर्ट मधून न्याय मिळवा आणि चौकामध्ये त्या व्यक्तीला आपल्या सगळ्यांच्या समोर फाशी दिली पाहिजे, ही आम्ही सारखीच मागणी करतोय. एन्काउंटर करून सुटला का प्रश्न? आणि एन्काउंटर केलं आणि त्याची पोस्टरबाजी करता तुम्ही, हे तुमचं गलिच्छ राजकारण आहे. एका मुलीवर अन्याय होतो त्याच्यावर तुम्ही घाणेरडं राजकारण करून एकामेकाचे पोस्टर वॉर करता, की क्रेडिट कुणाला गेलं? शिशी, हे मी कधी अनुभवही नाही, कुठल्या राज्यात पाहिलेलंही नाही. आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात हे दिवस आपल्याला बघायला लागतायत. हे अतिशय दुर्दैवी आहे. या सरकारचा, या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते. आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्री हे महिला सुरक्षिततामध्ये पूर्णपणे अयशस्वी झाल्याबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा, अशी एक महिला म्हणून, नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी करते.